स्वामी विवेकानंदांचे गुरु आणि कालीचे उपासक असलेले स्वामी रामकृष्ण परमहंसांना दर्शन दिलेली देवी कोण आहे तुम्हाला माहिती? ही आहे दक्षिणेश्वर काली, जिचं मंदिर कोलकात्याच्या उत्तरेला हुगळी नदीच्या काठावर वसलेलं आहे। हे मंदिर महत्त्वाच्या ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे। या मंदिराची स्थापना ही 1847 मध्ये राणी रासमणी यांनी केली होती। मंदिराभोवती 12 लहान शिव मंदिरे, ज्याला 12 ज्योतिर्लिंग असंही म्हटलं जातं। हे मंदिर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी खुलं आहे, पण रामकृष्ण परमहंस यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे या मंदिराचं महत्त्व आणखी वाढलं। रामकृष्ण परमहंस हे या मंदिराचे मुख्य पुजारी होते आणि ते या मंदिरातच राहायचे। इथेच त्यांनी देवी कालीची पूजा केली आणि बरेच आध्यात्मिक अनुभवही त्यांनी अनुभवले। असं म्हणतात की रामकृष्ण परमहंसांना देवी कालीने दर्शन दिलं होतं आणि ते या देवीशी बोलायचे सुद्धा। आजही या मंदिरात परमहंसांची खोली आहे, ज्यामध्ये त्यांचा पलंग आणि इतर सामान अजूनही जपून ठेवलेलं आहे। या मंदिराच्या बाहेर परमहंसांची पत्नी शारदा माता आणि राणी रासमणी यांच्या समाधी देखील आहेत। इथं एक कृष्णाची तुटलेली मूर्ती सुद्धा आहे। सनातन धर्मात तुटलेल्या मूर्तीची पूजा करता येत नसली तरी इथं तुटलेल्या मूर्तीची पूजा केली जाते, हे विशेषच म्हणावं। अशीच माहिती मिळवायची असेल तर लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका।